हॅलो, गुड मॉर्निंग. कशात? वी लर्न यस्टरडे काय केलं? मॅथ सायन्स फॉर्म्युले सर्कल. तुम्ही लिंकवर जाल तर तुम्हाला मिळेल. शेअर केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी लाईक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन टॉपिक युनिट मॅथचे, सायन्सचे आणि इंग्लिशचे मिळून जाणार, बरोबर की नाही? त्याप्रमाणे आज सायन्स आहे. इफ डी इज द डायमीटर ऑफ अ प्लॅनेट. प्लॅनेट माहिती आहे तुम्हाला ना, बरोबर? सूर्य हा काय आहे, चंद्र काय आहे, जमीन अर्थ काय आहे, हे 8वीला आपल्याला विज्ञानामध्ये, 9वीला, 10वीला आणि आता 11वीचं पण आहे, हे 12वीला पण आहे. इफ डी इज द डायमीटर ऑफ अ प्लॅनेट, लेट अल्फा, अल्फा अल्सो यू आर व्हेरी वेल नोईंग, नाही का? अल्फा बीटा गॅमा, बरोबर? 10th स्टँडर्डच्या मॅथमॅटिकमध्ये आहे अल्फा बीटा गॅमा. अल्फा प्लस बीटा, अल्फा अपॉन बीटा, आहे की नाही? क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये लेट अल्फा बी द अँगल अँड द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट इज डी. कॅपिटल डी आहे. डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट काय आहे? कॅपिटल डी. देन वी गेट द फॉर्म्युला ऑफ अँगल अल्फा. 2 मार्काचं उदाहरण येतं. अल्फा इज इक्वल टू डी अपॉन डी, म्हणजे दुसऱ्या लिपीतला डी आणि फर्स्ट लिपीतला. अल्फा इज इक्वल टू डी अपॉन डी. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द अल्फा अँगल. 2 मार्कासाठी मित्र. 12वीला पण, 10वीला आहे, 11वीचं आहे. दुसरा क्वेश्चन आहे. दिलेल्या गोष्टी या ठिकाणी घेतल्या. 2 मार्काचा आहे, तो पण अवघड आहे पण सोपा आहे सोडवला तर. वी फाइंड डायमीटर ऑफ द अर्थ. वी हॅव टू फाइंड आउट द डायमीटर ऑफ द अर्थ. म्हणजे काय? पृथ्वीचा व्यास आपल्याला शोधायचा आहे. पृथ्वीचा व्यास आपल्याला इव्हॅल्युएट करायचा आहे आणि पृथ्वीचा व्यास आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. वी फाइंड द डायमीटर ऑफ द अर्थ theta multiplied by distance of the moon from the earth. Theta is also angle. We know, you are very well knowing. Theta multiplied by distance of the moon from the earth. Moon from the earth. Distance from the. दिलेल्या गोष्टी फक्त तुम्ही पुटअप करायचा फॉर्म्युल्यामध्ये आणि पुस्तकात पण आहे. मग गिव्हन काय दिलेलं आहे बघा. थीटा इज इक्वल टू 1 डिग्री 54 रेडियन. मग याचे रेडियन करायचे तर काय होईल? 1 डिग्रीचे 60, बरोबर? रेडियन 60 प्लस 54 किती झाले? 114, म्हणजे किती? 114 रेडियन. आणि मग मल्टिप्लिकेशन करायचं. 114 दिलेली गोष्ट काय आहे? 2.9 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻4 रेडियन, हे दिलेलं आहे. मग आता फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकायची, किंमत टाकायची, ती जी आहे ती. मग हे आपला जो इथे जो मल्टिप्लिकेशन आहे तर -2. 291 केले तर -2 येतील अलीकडे सरकवला तर, आणि पुढे सरकवला तर +2 येतील, बरोबर की नाही? आपलं झालेलं आहे ते लिंकवर. मग 3.317 मल्टिप्लाय 10⁻², ही दिलेली गोष्ट, मल्टिप्लाय 3.84 इंटू 10⁸ मीटर. आता तुम्हाला चंद्रापासून तर पृथ्वीपर्यंत अंतर आहे, मग ते कशामध्ये काढावं लागतील? मीटरमध्ये. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मग आता इथे याचं मल्टिप्लिकेशन आपण करून घेतलेलं आहे. 8 आणि -2, बरोबर की नाही? तर या ठिकाणी हा डेसिमल पॉईंट पुढे सरकवला तर हा -1 होईल. -1 झाला की याचं मल्टिप्लिकेशन आणि याचं मल्टिप्लिकेशन 8 - 1 तर +7 झाला. 8ला प्लस आहे, हे -1, 8 - 1 +7 झाला. आणि याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन 1.274 मल्टिप्लाय 10⁻7 मीटर. हेच उदाहरण 3 वेळा आलेलं आहे. 12वीला पण आणि 11वीला रिपीट झालेलं आहे. अपेक्षित मध्ये दिलेलं आहे बघा हे. तर मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्ही व्यवस्थित मल्टिप्लिकेशन जर केलं
-2 हा डेसिमल पॉईंटवर आधारित आहे. मी बरेचसे घेतलेले आहे असे उदाहरणं. म्हणजे 3.317 अपॉन किती होतील, 1000 होतील इथे. 3.84 अपॉन किती होतील, 100 होतील. म्हणजे तशा प्रकारे गणित कच्चं करून रफ करायचं आणि नंतर मग त्याचं मल्टिप्लिकेशन 1.274 इंटू 10⁻⁷ मीटर. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्र. ओके, थँक्यू, बाय.